अंतरवाली सराटीमधून मनोज जरांगे उपोषणाला बसलेले आहेत। मनोज जरांगे शेतातच भर उन्हात उपोषणाला बसलेत, तर दुसरीकडे पुण्यामध्ये शिवसेनेकडून दारूच्या अड्ड्यांची तोडफोड करण्यात आलेली आहे। बाजूला आपण पाहतोय की कार्यकर्ते या ठिकाणी थोडं बाजूला जरा आपण पाहतोय की कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी परिसरामध्ये आलेले आहेत आणि आपण पाहतोय की दारूचे कॅन या ठिकाणी सापडलेले आपल्याला पाहायला मिळतात। कॅन मधून जी दारू आहे ती या ठिकाणी विकली जाते। कालच आपल्याला माहित आहे की काल अशा पद्धतीने हे शिवसेनेच्या वतीनं दारू जे आहे ते आपण पाहतोय की कॅन मधून ओतली जाते, कारण या परिसरामध्ये दारू अड्डे जे आहेत ते मोठ्या प्रमाणावरती चालवले जातात आणि कॅन जे आहे ते दारूचे या ठिकाणी आपल्याला पाहतोय की सापडलेले पाहायला मिळतात। कार्यकर्त्यांनी आपण पाहतोय की परिसरामध्ये थेट आता दुकान जे आहे ते फोडायला सुरुवात केलेली आहे। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की कॅन जे या ठिकाणी कॅन आणलेले आहेत, आपण पाहतोय की कॅन मधून दारू जी आहे ती या ठिकाणी विकली जाते। कालच आपल्याला माहित आहे की दारूच्या अड्ड्यावरती कारवाई जी आहे ती करण्यात येत होती, मात्र तरी सुद्धा आपण पाहतोय की दारू या परिसरामध्ये नक्की कशी मिळते। किती कॅन सापडले? आज जवळ 5 ठिकाणी बेकायदेशीर दारूचे धंदे चालू आहे। 5वा अड्डा आम्ही या ठिकाणी उद्ध्वस्त करतोय। एक्साईजची टीम बी या ठिकाणी पोहोचलेली आहे। असे जर बेकायदेशीर दारूचे धंदे चालले, काल 14 जणांचा मृत्युमुखी पडून सुद्धा आज दारू विकणारा लाज वाटत नाही, पोलीस बांधवांना लाज वाटत नाही की इथे येऊन बघितलं पाहिजे सगळं आहे। अरे आडवय आले प्रेम मध्ये, मग मी आडवय येऊन उभारल्यावर कसं होईल मग परत? अरे पण येतं मागचं येत असतं, तू मागच्याला बी आठवा लागल्यावर म्हणलं काय मागच्याला कसं आठवत? समोर आला तर आठवायचं ना। अरे हो म्हणजे मी ते सांगालो, प्रेम आडवा आल्यानंतर नाही आमची पण प्रेम चालू आहे, पण मागं असलं तर काढता नाही, समोर ऊन आहे। यापूर्वी तुमची घालवण्याची शक्यता आहे, आता नाही ना आमचं काम आहे। गोळ्या घालून मारायचं, त्यांना ठरवायचं, पण समाजाच्या लेकराचं कल्याण केल्याशिवाय हटत नाही। पण भेटू शकतो समाजाच्या लेकराच्या जीवावर बेतलो, घरात झोपून तरी मराठ्यांनी काय करू, काय उपयोग, काय करायचं घरी झोपून? पण आज विखे पाटील तुमची भेट घेणार आहेत, ते असं म्हणतायत की आता ते मी आशावादी आहेत त्यांची भेट घेतल्यानंतर सोडू का? आम्हाला पण त्यांच्याकडूनच असं आहे ना की ते समाजाचे प्रश्न मार्गी काढ। चर्चा किती दिवस बरं काय वाटतं आज भेटीतून तोडगा निघेल? आल्याशिवाय काय कळणार आहे, काय विषय काय त्यांचे? काल आपल्याला वाटलं होतं निघन तोडगा, निघाला नाही। ते यापूर्वी सुद्धा म्हटले होते की जरांगे पाटलांना उपोषण करण्याची गरज भासणार नाही, असं ते म्हणते होते। ते फक्त म्हणतात, तोडगा काढत नाहीत। गरिबांच्या लेकरांवरती अन्याय करणं हे सुरू आहे। जास्त नको बोलायचा, त्रास होतो मग बोलायला। या ठिकाणी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। आता मनोज जरांगे पाटील बसलेले आहेत, आज मनोज जरांगे पाटील बसलेले आहेत, मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। सध्या छत्रपती संभाजीनगर मध्ये सध्याचं जर आपण टेम्परेचर पाहिलं तर आता माझ्या हातामध्ये मोबाईल आहे, मोबाईलमध्ये जो टेम्परेचर दाखवला जातोय तो या ठिकाणी 32°C असा टेम्परेचर आहे। थोडंसं ढगाळ वातावरण आज दिसतंय, मात्र पुढे तो वाढत जाणार असल्याचं आपण पाहतोय। भर उन्हात शेतात जरांगे उपोषणाला बसलेले आहेत, त्यांनी ठाम निर्धार केलेला आहे, सरकारशी आता उन्हातच चर्चा, असंही मनोज जरांगे म्हणालेत। मनोज जरांगेंनी या ठिकाणी आपल्या विविध मागण्यांसाठी उपोषणाला आता सुरुवात केलेली आहे। अंतरवली सराटी गावापासून काही अंतरावर असलेल्या या शेतामध्ये आता मनोज जरांगे पाटलांनी आपलं उपोषण जे आहे ते सुरू केलेलं आहे। खरं तर रखरखत्या उन्हामध्ये, तळपत्या उन्हामध्ये मी उपोषण करणार असा घोषणा जी आहे ती मनोज जरांगे पाटलांनी केलेली होती। त्यानंतर प्रत्यक्षात ते आता या ठिकाणी उपोषणाला बसलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। दादा काय सांगाल, काय भूमिका आहे उपोषणाला बसले? पाटील काय सांगाल, आजपासून उपोषण सुरू करताय, पण अनोखं उपोषण करणार आतापर्यंत जे आहे ते उपोषण जे ते सावली झालेले आहे। समाजाच्या लेकराचं वाटोळं झालं। मी का बसू, का ग बसू? मराठ्यांनी तरी का ग बसायचं? काय करायचं घरात झोपून? समाजाच्या लेकराचं कल्याण होणार आहे का? पक्षानंतर, सत्तानंतर आपले लेकरं बाळ मोठे झाले पाहिजे, सुखी झाले पाहिजे। आपण घरात झोपलो तर आपल्या लेकराचे वाटोळं
मी नाही झोपू शकत, माझा मराठा समाज बी राज्यातला नाही झोपू शकत, जातवान मराठा घरी नाही राहू शकत. पाटील एकतर तुम्ही उपोषणाला बसले, मात्र मराठा समाज देखील आक्रमक होतो. समृद्धी महामार्गावर रस्ता रोको आंदोलन सुरू आहे नावाशिवाय. ते मला नाही. मोठी गोष्ट जी आहे त्यांची प्रकृती त्यांचा साथ देते का हे पाहणं देखील महत्वाचं राहणार आहे. पण अजूनही काही या ठिकाणी काळजी घ्या, कोणी कसं रस्ता रोको करू नका, काहीच करू नका, शांत राहा. ही माझी सगळ्याला विनंती आहे. तुम्हाला यायचंच असेल मला भेटायला तर या, तुम्ही मला बघताल, मी तुम्हाला बघ. जीवाचं काही बरं वाईट होऊ शकतं, त्यामुळे वारंवार केली जात होती. मात्र तरी देखील त्यांनी कुठल्याही पद्धतीची विनंती मान्य केली नाहीये आणि या ठिकाणी त्यांनी सुरुवात केलेला आहे. डाव्या बाजूला दाखवण्याचा प्रयत्न करतो. पोलिसांचा मोठा फौज फाटा या ठिकाणी दाखल झालेला आहे. शेतामध्ये जसं उपोषणाला बसले तसं पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी दाखल झालेला आहे. मोठ्या प्रमाणात पोलीस आणि इतर जे बल आहे ते या ठिकाणी दाखल झालेले आहे. महिला उपोषणाला सुरुवात केली का माता पोलिसांचं कुटुंब आहे आता दाखल झालेली आहे. विशेष फोर्स आहे ती देखील आंतरवालीच्या या गावांमध्ये दाखल झालेली आहे. हा रस्ता प्रमुख रस्ता गावाला तर आपण पाहतो या ठिकाणी एकीकडे घोषणाबाजी या सगळ्यांची सुरू आहे, दुसरीकडे मनोज जरांगे भर उन्हात उपोषणाला बसलेले आहेत. आपल्या विविध मागण्यांसाठी त्यांनी हे उपोषण पुन्हा एकदा सुरू केलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे भर उन्हात यावेळी ते उपोषण करतायत. त्या ठिकाणी कोणताही मंडप किंवा सावली नाहीये. जरांगे पाटलांनी स्पष्ट केलंय की यावेळी कोणत्याही मंडपात किंवा सावलीत बसणार नाही, उघड्या मैदानावर रखरखत्या उन्हामध्ये आपण उपोषण करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आणि त्यानुसार या ठिकाणी कोणीही अंतरवाली सराटीमध्ये येऊ नये असं आवाहन सुद्धा त्यांनी मराठा समाजाला केलं होतं. मात्र बऱ्याच मोठ्या संख्येनं मराठा समाजाचे हे ते त्यांचं औक्षण करण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत. त्यांना तिलक लावत या ठिकाणी त्यांचं औक्षण करताना आपल्याला ते पाहायला मिळत आहेत. मनोज जरांगे पाटलांनी सरकारकडे ज्या मागण्या केलेल्या होत्या